ही आहे मिक्स पानाची भाजी। यामध्ये भोपळीचे पानं, चवळीचे पानं, शेपूची भाजी, 1-2 आंबाड्याचे पानं मिक्स अशी असते। शहरामध्ये विकत घ्यायचे म्हणले तरी खूप स्वस्त मिळते, 10 रुपयाला ढीग असतो आणि खेड्यामध्ये तर काय सहज अवेलेबल असतेच, पण आपण ती जास्त खायला बघत नाही। चला आता तीच भाजी मी बनवणार आहे। कढई घेतली, गरम केली, तेल घातले, जिरे घातले, लसूण घालायचा आहे, कांदा घालायचा, मिरची घालायची, छान परतून घ्यायचं। 1 तास पहिलाच मी ह्या भाजीमध्ये घालण्यासाठी तुरीची डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते, तेही घालायचे फोडणीमध्ये। ही भाजी धुवून बारीक चिरून घ्यायची आहे आणि मग फोडणीत घालायची, छान मिक्स करायचं, चवीपुरतं मीठ घालायचं। ह्या भाजीला मिठाचं प्रमाण जर बरोबर झालं ना, अप्रतिम चव लागते। आपण कशाची बरोबरी करू शकत नाही, एवढी टेस्टी ही नैसर्गिक चव ह्या भाजीला येते। तुम्ही एकदा करून बघा मंडळी। आणि शेंगदाणे मी आता जाडसरच कुटलेले आहेत कच्चे, आणि ते घालायचे आहेत। कच्चे शेंगदाणे नसतील तर कूट घातला तरी चालतो। बघा, शिजून घ्यायची भाजी, अतिशय टेस्टी बनते। भाकरी चपातीसोबत आपण ही खाऊ शकतो। चला मंडळी, तुम्ही सुद्धा करून बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन व्ह्यूअरला सपोर्ट करा।